तिथे महादेव जानकरांनी रासपच्या एबी फॉर्म सोबत आपला उमेदवारी अर्ज भरलाय। शिट्टी, रोड रोलर किंवा सफरचंद चिन्ह त्यांना मिळणार आहे। 3 चिन्हांपैकी एका चिन्हावर जानकर लढणार असल्याची माहिती मिळते। महादेव जानकर हे आता परभणीमधून आपला उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे आणि रासपच्याच एबी फॉर्म सोबत त्यांनी आपला हा उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे शिट्टी, रोल किंवा सफरचंद हे चिन्ह त्यांना मिळू शकतं आणि या 3 चिन्हांपैकी एका चिन्हावर त्यांना आता ही लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढवावी लागणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। आपल्यासोबत पंकज क्षीरसागर आहे। पंकज, महादेव जानकरांनी रासपच्या एबी फॉर्म सोबत उमेदवारी अर्ज भरल्याचं समजतंय, काय अधिकचे तपशील आहेत? दीपक, आपण जर बघितलं तर महायुतीतून ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार होती। इथं 3ही पक्षाचे इच्छुक मोठ्या प्रमाणावर होते आणि ऐन वेळेला महादेव जानकर यांना महायुतीतून रासपची उमेदवारी दिली। यानंतर सर्वांचं लक्ष लागलं होतं की महादेव जानकर नेमकं कोणत्या पक्षाकडून अर्ज दाखल करणार। आज त्यांनी पहिला उमेदवारी अर्ज त्यांचा दाखल केलाय आणि हा जो अर्ज आहे हा अर्ज रासपच्या एबी फॉर्मवर दाखल केलाय आणि महत्वाचं म्हणजे 3 चिन्ह त्यांनी निवडणूक आयोगाला सुचवलेल्या, निवडणूक विभागाला सुचवलेले आहेत की या 3 चिन्हापैकी एक चिन्ह आम्हाला मिळावं, ज्यामध्ये पहिलं चिन्ह आहे शिट्टी, त्यानंतर दुसरं आहे सफरचंद आणि तिसरं आहे रोड रोलर। या 3 चिन्हांची शिफारस त्यांनी निवडणूक विभागाकडे केलेली आणि या 3 चिन्हापैकी एकच चिन्ह कुठलं तरी ते फायनल करतील आणि त्यावर निवडणूक लढवतील। दीपक, पंकज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।